तर मुंबईमध्ये झालेल्या मॅनहोल दुर्घटनेबाबत सध्या विधानसभेमध्ये खडाजंगी सुरू आहे. थेट जाऊया. लक्षवेधी आहे ही मुंबईच्या एक अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधातली लक्षवेधी आहे. आता चर्चा होत होती की मॅनहोलमध्ये पडून आत्ताच कोणाचा मृत्यू झाला. खरं म्हणजे ही इतकी गंभीर बाब आहे की गेल्या आठवड्यामध्ये स्वतः मुंबईच्या महापौर या रस्त्यावर असताना पाहणी करत असताना 2 फुटाच्या अंतरावर त्यांचाच एक सहकारी कुठले तरी अधिकारी त्या मॅनहोलमध्ये पडलेला जेमतेम वाचवला. असं असताना सुद्धा परत एकदा हे झालं म्हणजे गेल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका काहीच शिकली नाही. आजचा हा जो लक्षवेधीचा विषय आहे तो पण असाच काहीतरी आहे. 2-3 वर्षापूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली. 17 लोक मृत्युमुखी पडले, 75 लोकांना इंजर्ड झाले. असं असून सुद्धा मुंबई शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आजही होर्डिंग माफिया हे काम करत आहेत. अध्यक्ष महोदय, आमचा काही विरोध हा होर्डिंगला नाही, एलईडी होर्डिंगला नाही, पण होर्डिंग कुठे असावं, कसं असावं याच्याबद्दल काही नियोजन आहे की नाही. आज जगभरातले तुम्ही कुठलीही मोठी शहरं बघा, न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला एलईडी होर्डिंग आहेत, लंडनमध्ये पिकॅडिली सर्कसला आहेत, टोकियोमध्ये शिबुया क्रॉसिंगला आहेत. त्यांनी लोकेशन ठरवलेली आहेत आणि केवळ तिकडेच या मोठ्या प्रमाणात एलईडी होर्डिंगला परमिशन आहे. मुंबई शहर हे एकमेव शहर आहे, महापालिका ही एकमेव आहे जी सांगते तुम्हाला पाहिजे तिकडे होर्डिंग उभारा, पाहिजे तिकडे एलईडी लावा, त्यावर कसलंही नियंत्रण महापालिकेचं नाही. आज या होर्डिंगमुळे व्हिज्युअल पोल्युशन होतं, ज्याच्याबद्दल अजिबात या सभागृहात आजपर्यंत चर्चा म्हणजे खूप कमी प्रमाणात होते. रात्रीच्या वेळी लोकांची झोप खराब होते. खिडकीच्या बाहेर बघितलं तर जो ब्राईटनेस असतो तो इतका जास्त ठेवलेला असतो की त्याचा त्रास होतो. रात्री झोपणाऱ्या पक्षी असतात त्यांना त्याचा त्रास होतो. शहराची जी स्कायलाईन असते ती पूर्णपणे विद्रूप होऊन जाते. आपण या लक्षवेधीमध्ये जे मला उत्तर दिलेलं आहे या उत्तरामध्येच असं उल्लेख केलेला आहे की अधिकृत माझ्या एकट्याच्या मतदारसंघात सिलिंग पासून ते वाकोल्यापर्यंत 171 होर्डिंग आहेत. 100. तर मॅनहोल दुर्घटनेबद्दल वरुण